या दोन्ही पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, भगवंताच्या या पवित्र भूमीमधील एक सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा सर्वसन्माननीय अशा प्रकारचा राजासाहेब माने, ज्यांनी महाराष्ट्राची सर्व साखर त्याच्या गोडव्यासहित या ठिकाणी आपल्या मित्राच्या सन्मानार्थ समर्पित केली, ते आमचे नवे स्नेही आणि नॅचरल या संकल्पनेचं मूर्तिमंत अशा प्रकारचं जिथं जागतं उदाहरण सन्माननीय ठोंबरे साहेब, या दोन्ही पुस्तकाचे लेखक, तुम्हा सर्वांचे माझेही मित्र प्राध्यापक शेखर गजभार, परमादरणीय गजभार बहिणी, या कार्यक्रमामध्ये ज्यांची भाषणं झाली ते समीक्षक, अत्यंत सुंदर परीक्षण करणारे सन्माननीय देशमुख, दुसरे सन्माननीय समीक्षक प्राध्यापक नवनाथ, या कार्यक्रमाचं संचालन अत्यंत नेटकेपणानं, अत्यंत औचित्यपूर्ण अशा प्रकारच्या शब्दांमध्ये, शैलीमध्ये प्रभावीरित्या, परिणामकारकरित्या ज्या करतायत त्या आदरणीय देवताई, सभागृहात खच्चून भरलेलं सभागृह आहे, त्याच्यामध्ये आमच्या एक प्रातिनिधिक नाव घेईन ते आमच्या प्रमिलाताई देशमुख आणि सर्व क्षेत्रातील, सर्व प्रवाहातील, सर्व जाती धर्माचे, सर्व साहित्यप्रेमी रसिक बंधू भगिनीनो, शेखर गजभार यांच्या या कार्यक्रमाला एवढा विनम्र आणि एवढा उंचीचा महाराष्ट्र पचवलेला एक संपादक अध्यक्ष म्हणून लागतो, हीच या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं यशाची पावती. आपल्या गुरुवर किंवा गुरु सदृश अशा प्रकारच्या व्यक्तित्वावर किती प्रेम असावं. एखादा माणूस डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडियाचा संघटना आणि त्या तंत्रज्ञानातला सर्वार्थाचा तज्ज्ञ असून सुद्धा, आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये लोकमत असेल, एकमत असेल, अहमदनगर परभणीपासून ते मुंबई पुण्यापर्यंत आणि एकूणच सगळा महाराष्ट्र ज्यांनी, अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र ज्यांनी व्यापला, प्रभावित केलं, आणि ज्यांच्या नावावर 7-8 पुस्तकं आहेत आणि महामहिम राज्यपालांच्या हस्ते ज्यांच्या पुस्तकाचं आत्ताच प्रकाशन झालं, अशा प्रकारच्या माणसाचे पाय भगवंताच्या भूमीमध्ये अजूनही तशीच नम्रपणानं पावलं ते उमटत आहेत आणि त्याचं अस्तित्व हे अत्यंत विनम्रपणानं आपल्या समोर येतं. शेखर गजभार यांच्या स्वभावाच्या संदर्भात, त्यांच्या व्यक्तित्वाच्या संदर्भात, त्यांच्या जीवनभरच्या भूमिका आणि ध्येयवादाच्या संदर्भात अत्यंत मिस्किलपणानं पण तेवढ्याच गांभीर्यानं आणि आत्मीयतेनं संबंध व्यक्तित्व उभं करताना त्यांची एकूण वाटचाल त्यांनी सांगितली. अशा प्रकारच्या अध्यक्षाची उपस्थिती मी अत्यंत महत्त्वाची आणि वंदनीय मानतो. ठोंबरे साहेबांसारखे मित्र शेखर गजभार यांना मिळाले याबद्दल त्यांचा हेवा मला वाटतो, कारण त्यांचं वर्णन करताना आमच्या निवेदिकाताई सांगत होत्या वेगवेगळ्या कारखान्यांचा संदर्भ. ते एका कारखान्याचे चेअरमन आहेत, शरद पवार आणि काय अनेक लोकांच्या संदर्भामध्ये साखरेचा गोडवा आणि समुद्राच्या पाण्याचा संदर्भ देऊन ती जी कल्पकता आहे, साखर आणि समुद्राचं पाणी, ऊस आणि त्याचा असा कुठेतरी तांत्रिक, तात्विक आणि नैसर्गिक अशा प्रकारचा अनुबंध जोडण्याची अत्यंत दूरदर्शित्वाची कल्पकता ज्यांनी आमच्या राजभवनी त्यांच्या संदर्भात मांडली. आणि ते ठोंबरे साहेब कधी काळी 30, 40, 50 वर्ष, 60 वर्षापूर्वीच्या एका बेंचवर बसलेल्या शाळेचा संदर्भ घेऊन या ठिकाणी अवतरतात. ते तर बाकीचे चेअरमन न सांगणं बरं, की मी आता चेअरमन झालो, कोण गजभार, एक साधा मास्तर माणूस, ज्याला व्यवहार कळत नाही, जो पैशाच्या मागे नाही, तो सारखा सत्याच्या पाठीमागं धावतो,
सत्ताधाऱ्यांच्या घराण्यामध्ये असूनही आपण आपल्या सत्यनिष्ठ मित्राची आपण आठवण ठेवलात ही आपल्या दृष्टीने म्हणून हा कार्यक्रम श्रीमंत आहे. निवेदिकाताई अत्यंत सुंदर बोलवते. त्या हजारो कार्यक्रम झाले, अगदी सुधीर गाडगीळपासून ग्रामीण भागातल्या निवेदिकापर्यंत अनेक जण परिचय करून देतात. तो काय गुगल वगैरेचा काढून तो परिचय करून देतात. तो त्याच्यात फार पुरुषार्थ नसतो, शैलीला महत्त्व आहे. ते सगळे शब्द आमचाच परिचय आम्हालाच ऐकवलं जातं, नवीन लोकांना कळतं. त्याच्यातली एक अत्यंत काळजाला भेटणारे एक संदर्भ आहे. आपण परिचय करून दिल्यानंतर म्हटलात की पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. हे वाक्य कुठल्याही निवेदकांना आणि निवेदकांना आणि म्हणून ताईसाहेब आपलं खास आभार ऋण. म्हणजे शेखर गजबार किती निवडक माणसं जमा करतात कार्यक्रमाला, तर ही आपली सगळी जी आहे. आणि एखाद्या व्यक्तीला श्रीपाल सबनीचे काय अपघातानं म्हणा कशाला तरी अध्यक्ष झाले म्हणून काही अध्यक्षपदाचं काही असं मला वाटत नाही की आपण माणसं आहोत आणि जमिनीवर पाय जर टेकले नाहीत तर ठोंबरे साहेब काय, माने साहेब काय, श्रीपाल सबनीस काय, त्याला अर्थ नाही. हा माणूस मातीचं आणि मातेचं नातं कधीही विसरलं नाही. हे शेखर गजबार यांच्या अर्पण पत्रिकेचा संदर्भ आहे. दोन्हीपैकी एक पुस्तक त्यांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केलेलं आहे आणि मातृभक्तीचा संदर्भ तर सगळ्यात अत्यंत वंदनीय अशा प्रकारचा संदर्भ आहे. दुसरं पुस्तक त्यांनी आचार्य अत्र्याला केलेलं आहे. आता अत्रे हे अत्यंत परखड, प्रचंड स्पष्ट आणि तितकेच चावट, विनोदी आणि अशा माणसाचं यांचं काय नातं आहे मग मला काही लक्षात येत नाही. म्हणजे हा लपवून ठेवलेला काही गुण त्यांच्याकडे आहे की काय, अत्र्यांचं एवढं प्रेम कसं. तर अशा कधी कधी विसंगती असतात की सज्जन माणूस ही अत्र्यांच्या लेखणीला भाळतो आणि ती भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. कुठेतरी विनोदी असावं, लिहावं असं काहीतरी त्यांना वाटत असलं पाहिजे. कारण त्यांचं आयुष्यात पूर्णपणे विस्तवावर चालण्यात गेलेलं आहे. तो विस्तव त्यांच्या संस्थेतल्या आणखी निवेदक आहे त्यांनी एक त्यांचा ओळख करून देताना मुजोर प्रवृत्तीच्या संस्थाच्या, अरे बाप रे म्हणलं आमची क्रांतिकारक भगिनी आहे की यांनी म्हणणं मी समजू शकतो कारण त्या मुजुरीचा अनुभव त्यांनी घेतलाय. कोर्टापर्यंत ते गेलं प्रकरण. आमच्या ताईचा काही संबंध नाही पण तरी पण ते लेखक किती सूत्रसंचलनाच्या गाभ्यामध्ये उतरतो त्याचं ते उदाहरण वाटलं मला. त्यांची कहाणी 1-2 वेळा मी ऐकली, 2 किंवा 3 भेटी असतील शेखरबाईंच्या. त्यांच्या तोंडातले मधु दंडवते, बापूसाहेब काळदाते, S.M. जोशी, प्रधान मास्तरांचा एक कॉमन संदर्भ आम्हाला महत्त्वाचा वाटतो. ज्या प्रधान मास्तरांनी त्यांचा सत्कार केला साधनेच्या कार्यालयामध्ये, धनंजय दाभोळकर मला वाटत होते त्यावेळेस, त्या प्रधान मास्तरांच्या पायावर आम्ही डोकं ठेवायचो, मी पण. आणि प्रधान मास्तरांनी 2003 मध्ये त्यांच्या पुस्तकाला मला उमजलेले नावाचे एक पुस्तक आहे, प्रतिमा प्रकाशननं काढलेलं. त्या पुस्तकाला ते म्हणाले, मी जळगावच्या विद्यापीठात होतो, श्रीपाल माझ्या पुस्तकाला तू प्रस्तावना आली म्हणले. आता किती भयानक कोड आहे. मी त्यांना फोनवर विनंती केली की मी तुमच्या 3ऱ्या पिढीतला आहे, नातवाच्या पिढीतला, मी तुमच्या पायावर डोकं ठेवून वंदन करणारा माणूस आहे. ते म्हणजे तू आगरकरांच्या बुद्धिवादाच्या वारशातला आहेस, मला तुझा बुद्धिवाद अभ्यास आवडतो, तू लिही. मी प्रस्तावना शब्द न लिहिता अभिवादन हा शब्द लिहून ती प्रस्तावना लिहिली, ती छापलेली आहे. अशा प्रधान मास्तरांचा एक कॉमन दुवा शेखर गजबार आणि माझ्यामध्ये आहे. देशमुख आणि आमच्या प्राध्यापक नवनाथ यांनी त्यांना वेळ कमी पडला, ते कदाचित माझ्या याच्यामुळं असेल, इलाज नाही त्याला, काही गोष्टी संयोजकाला सांभाळायला लागतात. पण कमी वेळामध्ये दोघांनीही त्या पुस्तकाचा परिचय करून देण्याच्या दृष्टीनं एक नांदी ज्याला म्हणतो आपण, ती सुरुवात फार चांगली केलेली आहे. दोघेही अत्यंत चांगले समीक्षक आहेत अशी माझी समजूत आहे. बार्शीला एक खूप चांगलं वातावरण असल्याचं मला कळतंय. 15 ते 20 इथे प्रतिभासंपन्न लेखक असल्याची माझी माहिती आहे. कथाकारामध्ये प्रकाश महामुने आहेत, प्रकाश गव्हाणे आहेत, आबासाहेब गावरे आहेत, डॉक्टर मस्तूर यांचं साहित्य आहे, श्यामसुंदर मुळे, सुधाकर कांबळे, गोलप वगैरे मंडळी आहेत. आमच्या प्रमिलाताई देशमुख मला वाटतं कविता चांगल्या करतायत त्या. त्याचबरोबर मुकुंदराज कुलकर्णी, सुमनताई,
चंद्रशेखर वगैरे मंडळी आहेत आणि इंद्रजित पाटील वगैरे अशा प्रकारचे साहित्यिक, रामचंद्र इकारे, डॉक्टर मस्तूर, ही एक याच्यापेक्षाही आणखी एक मोठा पोतावळा इथे नक्की आहे. त्यापैकी काही या ठिकाणी हजर आहेत. आपल्याच मातीतल्या आपल्याच गावातल्या एखाद्या लेखकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी स्वतः लेखक असून हजर राहणं ही फक्त खेड्यामध्ये संस्कृती आहे, शहरामध्ये असं घडत नाही. मी का देवतेच्या प्रकाशनाला अशा प्रकारची एक संकुचित अशी द्वेषमूलक वृत्ती शहरातले साहित्यिक प्राणपणानं निश्चयनं जपत आहेत. आणि म्हणून इथं जे हजर असलेले लेखक प्रतिभावंत आहेत, कोणी कवी कथाकार असतील, या सर्वांबद्दल मी ऋण व्यक्त करतो की ही संस्कृती आपण जरूर जोपासा. वेगवेगळ्या साहित्यिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. माझा भगिनी वर्ग तर मोठा आहे, माझ्यापेक्षा वयानं मोठी सुद्धा माणसं या ठिकाणी आहेत, ज्याचा संदर्भ मला वाटतं छोटूभाई लोहिया साहेब आपल्याला मी अभिवादन करतो. जी बेडे साहेब आहेत. सगळ्यांबद्दल मी विनम्रपणे आपल्याला सगळ्यांना अभिवादन करतो. जे त्यांच्या विचाराचे आहेत त्यांना मी जरा कमी नमस्कार करतो. त्यांच्या विरोधी जे विचाराचे आहेत त्यांना मी लोटांगण घालतो. कारण ही संस्कृती या हॉलच्या बाहेर नाही. कपडे फाड संस्कृती राजकारणात सुरू झालेली आहे. माझं म्हणणं फार चांगली गोष्ट आहे. किरीट सोमय्याला मी धन्यवाद. सगळ्यांचे एकदा घोटाळे काढा, पण सगळ्यांचे काढायचे. भाजपवाल्याचे संघवाल्याचे मागे ठेवायचे, काँग्रेसवाल्याचे काढायचे, हे मला मान्य नाही. सगळ्या पक्षामध्ये किरीट सोमय्या व्हावेत, सगळ्यांचे घोटाळे एकदा निघावेत, सगळे एकदा नागवे व्हावेत आणि मग शुद्ध माणसं पुन्हा त्या खुर्चीवर बसून महाराष्ट्राचा एक सुंदर असा. आणि म्हणून ही राजकीय संस्कृतीची आपण लोहिया साहेब आणि आमचे शेखरभाई जे या दोघांच्या संवादातून हे चित्र जे उभं राहिलंय हे बार्शीचं सांस्कृतिक चरित्र आहे. बार्शीचं हे सांस्कृतिक चरित्र आहे. आणि म्हणून असहमतीतून सुद्धा माणसाचं माणूसपण जपणं, पूजणं, ते स्वीकारणं आणि न आवडलेल्या माणसाचे विचार बाजूला ठेवून माणूसपणाची संवाद साधण्याची भूमिका ही आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये हा जो एक व्यवहारवाद आहे, जो संबंध उपस्थितीमध्ये मला दिसतो आहे, जो अनेकांच्या सांगण्यातून संदर्भातून माझ्यापर्यंत पोहोचला की लेखक हजर आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत, या दृष्टीनं मला हा संबंध सभागृह, मला एकात्म भारताचं आणि सेक्युलर महाराष्ट्राचं मला सुंदर चित्र दिसत आहे. मित्रहो, फुलता कळी फुलेना हा एक संग्रह आणि गुलाहौशी महाराज सैराट पोरपोरी. आता गुलाहौशी महाराजांचं आमच्या शेखरबाईचं काही कुठेच नातं काही दिसत नाही मला, चेहऱ्यावरनं, बोलण्यावरनं, वागण्यावरनं. आणि हे महाराजांना कुठे भेटले, कसे भेटले, आणि कोणीतरी आमच्या निवेदकानं किंवा कोणीतरी आमच्या मित्रांनी त्यांना सांगितले की ते फार खरं लिहितात आणि अनुभवातून लिहितात. आता हे महाराज जर यांनी अनुभवले तर यांच्यामध्ये आहेत का गुण, हा प्रश्न सगळा निर्माण करतो. कठीण वाटतं सगळं, पण सह अनुभव सुद्धा एक महत्त्वाचा आहे. शेखरबाईचं आयुष्य आपण सगळ्यांनी पहिलेपासून पाहिलेलं आहे. तसा जर महाराज त्यांच्यामध्ये जर कळत अंशतः जरी असतात तर ते सत्यासाठी कोर्टापर्यंत एवढी पाठपीठ केली नसती. आणि म्हणून सैराट पोरपोरी जे आहे ते खरंच एक वेळ लागलेला जो प्रकार आजच्या काळातला मोबाईलचा असेल, सिनेमाचा असेल, सिरियलचा असेल, संबंध व्यसनांचा असेल, या संदर्भात आणि जुन्या पिढीतली ही अध्यात्माचं भांडवल करून सर्वार्थानं सर्वांचं शोषण करणारी महाराज परंपरा, एक आदर्श परंपरा आहे महाराजांच्या संदर्भातली, जी रामदेव बाबांची आज आहे. अजून तरी म्हणजे शिल्पा शेट्टीसारखी तरुण सुंदर नटी जवळ जाऊन योगासनं शिकून सुद्धा महाराजांचं ब्रह्मचर्य कायम राहिलं. परंतु आसाराम सारखा नालायक, नीच, अत्यंत हलकट माणूस आज तुरुंगात आहे. आमच्या एका प्राध्यापक मित्रांच्या बेडरूममध्ये माझी बायको गेली, बाहेर येऊन मला तिने सांगितलं, अहो ते सरांच्या बेडरूममध्ये आसाराम महाराजाचा फोटो अजूनही आहे. तर असे प्रसंग फार कठीण आहे. हे समाज जीवनातले हे विसंवाद अंगावर येणारे आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेखरबाईंनी गुलाहौसी महाराजाचं जे चरित्र आणि चित्र या ठिकाणी उमटवलं
ते महाराजाची परंपरा समृद्ध व्हावी म्हणून नव्हे, महाराजापासून सावधान म्हणून त्यांनी लिहिलेलं असलं पाहिजे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणूनच या संबंध पातळीवरती विचार करताना ही जी महाराजांची परंपरा आहे, गुरुवंशी महाराजांची, हा भक्तीचा पंधरवाडा आहे, खेड्यापाड्यात सगळीकडे चालतो. आणि ही भक्तीचा पंधरवाडा सर्वार्थाने त्यांनी समृद्ध केलेला आहे. शेखर गजबार हे तसे समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळं आणि सर्व त्यांच्या तोंडातली नाव आहेत. जयप्रकाश नारायणांच्या संबंध प्रेरणेतून उभा राहिलेला माणूस या क्षणालाही समाजवादाची बांधिलकी तो सोडत नाही. आणि अशा माणसानं साहित्य लिहावे की नाही, कोणत्या प्रकारचं लिहावं, महाराजाचं साहित्य त्यांनी लिहित असताना त्यांनी भूमिका काय आहे, तर त्याच्यातली काही संदर्भ त्यांचं व्यक्तिमत्व उघड होतं. त्यांनी जी नावं घेतली त्याच्यातली काही काय कोणता दासू गुरव, शिवा कुंभार, रंगामाळी, मिरगू चांबा, वडार वगैरे, मारुती मूर्ती करणारा वगैरे, अशी ही वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं त्यांनी त्या पंधरवाड्यात घेतलेली आहेत. ही गावकी आणि हा गावगाडा अत्यंत समर्थ शब्दात त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शैव वैष्णवाचा वाद बाजूला ठेवून हा जो शंकर जंगम आहे तो भटजीशी जुळवण्याचा प्रयत्न करतोय. जंगम आणि भटजी यांचा संवाद आणि शैव वैष्णवाचा जे तत्वज्ञानात्मक बॅकग्राऊंड सुद्धा समाजशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या या प्राध्यापकाच्या अंतःकरणामध्ये आणि मेंदूमध्ये आहे. हजामती करणारा जो काही, तो बातम्या देणारा जो काही डिगा वारिक आहे, तो रंगवून रंगवून बातम्या सगळ्या तो सांगतो आहे. आणि मग पोरं भन्नाट आहेत, नंतर याबद्दल गरीब विद्यार्थ्यांच्या बद्दल काही मदत करावी अशा प्रकारची एक टोळी निर्माण होती, मुलांची संघटना आहे. त्यांनी ते सरपंचाला विरोध करताय, सरपंच पिसाळतो आहे. हे पिसळणाऱ्या सरपंचाचं चरित्र महाराष्ट्राच्या गावागावातलं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं चित्र आहे. आणि ते चित्र शेखर गजबार यांच्या लेखणीतून या ठिकाणी उमटलेलं आहे. कॅरेक्टर्स कसे कसे घेतले, कुठून घेतले, हा एक जातीची कॅरेक्टर आपल्याला लिहिणारी अनेक मंडळी आहेत, पण सेक्युलर गाव उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. फोडाफोडीचं राजकारण करण्यामध्ये विक्रम पवार नावाचं एक कॅरेक्टर त्यांनी उभे केले. हा मोठ्या सरपंचांचा तो काय तर पंटर आहे. अनेक लोक फोडली गेली आणि 4 मात्र शिल्लक राहिले. त्यामध्ये अभय देशमुख आहे आणि त्याचं आणि सरोज वंजारीचं प्रेम प्रकरण शेखर गजबारने या ठिकाणी रंगवलेलं आहे. वंजारी सरोज आणि हा अभय देशमुख आहे. कुठेतरी आंतरजातीय विवाहाचा संदर्भ समाजवादी विचाराच्या या लेखकाच्या अंतःकरणात तो पटलेला आहे. त्यांना ते शक्य नव्हतं त्यावेळेस, कदाचित एका जातीत. आता शक्य असेल तरी आता वहिनी काही परवानगी देणार नाही. संधी मिळाली हे मला हौसांना संधी मिळाली आता घेण्याची शक्यता नाही, कारण आता मुलगा अमेरिकेत जाऊन आला, तो काठी घेऊन उभा राहील. पण संधी मिळाली तर ते सोडणार नाहीत असंही चरित्र त्यांचं दिसतं मला. फार वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर आहेत. आणि त्या अभय देशमुखाला साथ देणारे खंडेराव धनगर आहेत, प्रमोद सुतार आहे, राहुल सोरणे जात नाही, पण वेगवेगळ्या बहुजनांच्या संदर्भातले हे 4 प्रामाणिक अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. भांग गुटखा अशा प्रकारचा देणारा एक प्रमोद नावाचं कॅरेक्टर त्यांनी आणले. व्हिडिओ लावणारा वामन नावाचं कॅरेक्टर उभे केले. आधुनिकता पारंपरेचं वारसानं चालत आलेली गावकी आणि आधुनिक पोराटोरांची वाईट प्रवृत्ती आणि सत्प्रवृत्ती याचा एक सुंदर संगम आणि त्याच्यातला संघर्ष त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्या कीर्तनाला भजनाला गेल्यानंतर हे जे 4 आहेत या 4च्या जोड्या आहेत प्रेमाच्या, आणि त्याच्यामध्ये लाईट घालवण्यासाठी युक्ती केली जाते. इतके आदर्श पोर आहेत, जरा केवळ आदर्शाच्या पांढऱ्या रंगात न बुडवता लेखकांनी म्हणजे शेखररावनी त्यांना त्यांच्या प्रेयसीच्या प्रेमामध्ये मशगूल दाखवलेला आहे. आणि कीर्तनामध्ये आता बाबा कधी नाही ते भेट झाली प्रेयसीची, नुसती मग जवळ बसून कसं चालेल, एक शारीरिक आणि भावनिक अशा प्रकारचं एक नातं असतं, एक उर्मी असतात. त्या उर्मींच्या परिपूर्ततेच्या दृष्टीनं मात्र अंधाराशिवाय ती शक्य नाही. मग अंधार कसा करायचा, तर जो लाईटवाला आहे त्यालाच ते कॅप्चर करतात आणि लाईट घालवतात 30 मिनिटाची. 30 मिनिटामध्ये यांचा जो काही तरुण मुला मुलींचा जो काही प्रकार असेल तो कीर्तनाचा वापर अशा प्रकारच्या प्रणयासाठी करून देणारा महाराष्ट्रातला एकमेव नमरी लेखक म्हणजे अशा प्रकारचे लेखक आहे. हा जो महाराज आहे तो प्रवचन करतो आहे. त्या महाराजाचं टिपिकल अशा प्रकारचं वर्णन इतकं सुंदर आहे की 1000 पुस्तकात तुम्ही महाराजांना शिव्या घालून जे साध्य होत नाही ते 2-4 ओळीमध्ये शेखर गजबरांनी निर्माण करण्याचा.
महाराज प्रवचन करतो आणि प्रवचन करताना मग काय करत होतो, स्त्रियांची टेळणी करत राहत होतो, सुंदर स्त्रियांची टेळणी करत राहतो. एक एक महाराजांना बायकाकडेच बघायची सवय असते आणि बायका शांतपणे बघून घेतात. त्याच्यात अजूनही दुसरं त्यांनी फरक केलेला आहे. टेंडन्सी आणि स्वभावाचा आणि प्रवृत्तीचा फरक हा लेखकाच्या मांडणीचा एक सामर्थ्याचा मुद्दा मला वाटतोय. तो महाराज प्रवचन करताना वाक्याचा शेवट जो करतो ना, तो ज्या स्त्रिया थोड्या ठळक आहेत, जे थोडंसं बदनामीचा संदर्भ ज्या स्त्रियांच्या संदर्भात गावामध्ये चर्चेचा विषय झालाय, अशाच स्त्रिया नेमक्या त्या स्त्रियांकडे तो बघतो आणि त्या ठिकाणी तो पुरा पॉज घेतोय त्या वाक्याचा शेवट करताना. हा वाक्याचा शेवट, त्या महाराजाचं बघणं आणि ते पॉज, हे सगळं आकलन शेखर महाराजांना झालेलं आहे याचं मला वेगळं वाटतं. श्रीकृष्ण आणि विश्वामित्राची त्यांनी उद्दात अशा प्रकारचे वर्णन तो करतोय. आणि मग एक कुणीतरी वामनने व्हिडिओ काढलेला आहे, तो म्हणतो सगळं कोणाला सांगू नको आणि कोणाला दाखवू नको व्हिडिओ, आणि जर तू दाखवलास तर पुढल्या जन्मी तू मुका होशील. हे महाराज त्याला भीती घालतोय. आपल्या शिष्याचं ब्लॅकमेलिंग करणारा, त्याच्या उर्मी दाबणारा आणि त्यालाही तो अंधश्रद्धेला बळी पडणारा तो वामन त्यांनी दाखवला. महाराजांच्या मांडीवर गावातली एक निसवलेली गंगूबाई ती मांडीवर बसत असते असं दाखवले. हे चित्र जरा बघायला कठीण आहे, पण अनेक पुरुषांना ते आवडतं असं दिसतं आणि हे ओळखूनच त्यांनी कदाचित हे संबंध या महाराजाची चरित्र कथा म्हणजे व्यभिचाराची कथा, बदमाशीपणाची, अश्लीलतेची कथा त्यांनी अत्यंत चारित्र्याच्या कैवारामध्ये लिहिली आहे. गावाचं चरित्र बिघडू द्यायचं नसेल तर अशा नालायक ढोंगी महाराजापासून आणि भक्तीपासून, खोट्या अध्यात्मापासून गाव माते आणि गाव संस्कृती वाचावी या हेतूचं अत्यंत स्पष्ट आणि कथात्मक नाट्यपूर्ण अशा प्रकारचं व्यक्तिरेखांच्या जिवंतपणातून साकारलेले एक सुंदर दर्शन या कथेमध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. तात्या टोपे आम्ही ऐकलेलं इतिहासामध्ये, पण तात्या टोणगे नावामध्ये सुद्धा निवड करताना हा माणूस, या माणसाची प्रतिभा सगळ्या ठिकाणी अत्यंत चपखल आहे. समोर पाहिल्यानंतर हे इतक्या डेप्थ मधला लेखक असेल असं मला वाटलं नाही. सुरुवातीला कोण सांगत होतं मला की ते स्वतःच म्हणाले की मी माझ्या कथा कमी आहेत, तुम्ही काही एवढ्या सबनीस सरांच्या पात्रतेच्या नाही आणि तुम्ही तसं मानू नका, मी तसं मानत नाही. हा समज कथा वाचल्यानंतर, कुठलीही दोन कथा तुम्ही वाचल्यात तरी शेखर गजबार हे श्रेष्ठ दर्जाचे कथाकार आहेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि म्हणून कोणात मी काहीतरी सांगितलं की ते बरोबर आहे, मी खरोखरच ते प्रमाण मानतो. स्वतःला काही तिस्मारका मानण्यात काही अर्थ नाहीये. आणि गजबारांच्या कथेचा संबंध जर इतिहास पाहिला तर तो इतिहास ही फार मोठा महाराष्ट्राच्या संबंध नियतकालिकाच्या परंपरेमध्ये मला तो महत्वाचा वाटतो. आणि ती परंपरा जर लक्षात घेतली तर चौघी सारखं मासिक, सत्याग्रही कुमार सप्तर्षीचं मासिक, किंवा उत्तम कथा, वसंत, मेनका, माझी सहेली, आवाज, जत्रा, हे दोन्ही मासिकही विनोदाच्या क्षेत्रामधलं महाराष्ट्रातले अव्वल अशा प्रकारचे आहे. आणि वसंत किंवा मेनका किंवा सत्याग्रही सारखी वैचारिक असेल किंवा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या मासिकांची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे महाराष्ट्राला. त्यापैकी बहुसंख्य अशा प्रकारच्या भाषकांमध्ये 4 वेळा 3 वेळेला त्यांच्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. यावरनं गजबार यांच्या लेखणीच्या आणि त्यांच्या प्रतिभेची साक्ष आपल्याला, हे संबंध महाराष्ट्रानं अगोदर ऐकलेलं आहे. महाराष्ट्रानं त्यांच्या कथेला दुजोरा दिला, पावती दिली आणि आता बार्शी करायला तुम्हाला आम्हाला ते सगळं पाहिजे. मला वाटतं 15 ते 22-21 असा तो 5-6 वर्षातला तो प्रवास आहे. एका दृष्टीनं बरं झालं त्यांचा पिंड जर हे महाराजाच्या संदर्भात आकलन करण्याचा जर लक्षात घेतला आणि तरुण वयात जर त्यांनी त्या कथा लिहिल्या असता तर मग ते कहर होता आणि मग वहिनींचा त्यांच्यावर विश्वास बसला असता की याबद्दल मला शंका आहे. उतार वयात त्यांनी लिहिल्या तरी एवढा चावटपणा याच्यात आहे. मित्रो, हा जो टोणप्यांची जी कथा आहे, टोणगे, तात्या टोणगे, तर ते ट्रिपवर जायचं होतं. मला वाटतं बायको जाण्याचं थांबलं, राहिलं. एकटे निघाले महाशय तात्या टोणगे, बायकोच्या ऐवजी निघाले. नंतर गोदाबाई शेजारच्या आल्या होत्या. त्याला म्हणतात की तुम्ही चला माझ्याबरोबर. तीच म्हणते, तो स्वतः म्हणतात का? म्हणजे यांच्या मनातली ती इच्छा असते, सुप्त इच्छा कधी कधी कथेतून बाहेर येतात.
आणि मग ते किल्ला बघायला येत जातात, किल्ल्यामध्ये अडकून पडतात, रात्र होते, बाहेर जाता येत नाही, मग ते खूप हे होतात. मोबाईल नीट कळत नाही, बटन काहीतरी सांगितलं असतं, असं बटन दाबावं, तसं हे करावं, त्यांना नीट कळत नाही. रात्रीच्या वेळेला नेमका ते बटन दाबलं जातं. आता हे फार नबरी खरंच अहो, हे बटन दाबलं तर ते गोदावरी बाईला बायकोला लागलं नाही फोन. ज्या बाईला घेऊन जायचं होतं त्यांना सहलीला ट्रिपमध्ये, त्या गोदूबाईच्याच याच्या फोनवर लागला. त्या बाई तिकडं लाजल्या, आई बाई इतक्या रात्री फोन आला यांचा. आणि मग ते बटन दाबलं, गोदाबाईला मिळालं. अगं बाई, एवढ्या रातच्याला फोन. मग हे म्हणतात, तो ते काय तात्या टोरगे म्हणाले, नाही चुकून लागला. त्या बाईचा भरोसा नाही. ती म्हणाली, आठवण आली म्हणून तुम्ही फोन केला ना, म्हणले असं. तर अशा प्रकारचे अत्यंत संकटामध्ये, अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये हा गडी अडकलाय किल्ल्यामध्ये रात्रीच्या, परदेश कुठल्या तरी उत्तर भारतामध्ये. आणि तिथे हे सगळे एवढं विरोधी त्यांना सुचतं. जे आता ही कथा या संग्रहातली की या संग्रहातली मला माहित नाही, पण कुठल्याही संग्रहातल्या असेल तर विरोधी नावाची जी काही ताजेपणा, टवटवीतपणा त्यांच्या मनाचा आहे, तो मला खरोखर लाजवणारा आहे. वय किती आपलं 60-65 आलेले ग्रस्त एवढ्या ताज्या टवटवीत मानसिकतेचे असतील तर सगळ्यांनी म्हाताऱ्या माणसाने सुद्धा शिकावं की जगावं कसं आणि का, याची उत्तरं त्याच्याकडे. मित्र, ही जी कॉन्स्टेबल आहे तिथे मोबाईलचा जे टेक्निकल याच्या मोबाईलचं जर ज्ञान नसेल एखाद्या माणसाला, तर वयस्क माणसाच्या कशा गमती जमती होतात, फजिती कशी होते, अडचण कशी निर्माण होते, संकट कशी येतात, असा एक नकळत संदेश जुन्या पिढीतल्या लोकांना त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न ही संदर्भ मला फार महत्वाचे वाटतात. दुसरी गोष्ट, एक सरपंच आहे, त्याची सरपंचाची जेव्हा ते कुठल्या तरी वाडीचा फाफळवाडी, असं फाफळवाडी ते नाव आहे, कसं घेतले बघा. वाडीचा सरपंच जपानला जातो, त्याला 19 देशाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. सरपंच नसताना आता सरपंच गेला तर काय काय त्याने केले. आणि त्याचे वैशिष्ट्य आहे, त्याची एक छायडी नावाचे अंगवस्त्र आहे त्या सरपंचाचं. या माणसाला एवढं काय त्याच्यामध्ये पडले मला काही लक्षात येत नाही, पण हा एक वास्तवाचा भाग आहे. ते म्हणतात की मी आता वास्तव लिहिणार, याच्यानंतर मी आपल्याला नम्रपणे सांगतो, शेखरभाई या संबंध कथा अत्यंत वास्तववादी आहेत. व्यभिचार हा जीवनाचा स्थायी भाव बनतोय. घटस्फोटाचे प्रकरण जरा कोर्टामध्ये बघून घ्या, आणि इथे ह्याच्यामध्ये काय नाही, ह्याच्यामध्ये सगळे नुसते टायटल जरी म्हटलं, आमच्या राजाभाऊनी सांगितलं, टायटलमध्ये सुद्धा फार गोम आहे. राधानंद.com मराठी आणि इंग्रजीचा असं नाट्यपूर्ण एकात्मदर्शन आहे. स्मृती ठेवून गेली प्रिया, अत्यंत हळवेपणा, कुठेतरी विरह आहे आणि स्मृतीचा कुठेतरी गंध आहे. वेशेला मणिहा, उपरोधात समाज जीवन कसं उलट चाललेलं आहे, चांगल्या माणसाची कशी फरफट आहे आणि वाईटांचा कसा विजय होतोय, वेशेला कसा मणिहार मिळतो, त्याची स्वामिनी स्त्रीत्वाचं एक वेगळं सुंदर दर्शन दोन्ही प्रकारचं. पुरुष नालायक आहेत, पुरुष चांगले आहेत या कथा संग्रहामध्ये. स्त्रियांची प्रवर्तन, त्यांनी केवळ पुरुषांचा पक्षपात केला नाही. सगळ्या स्त्रिया एक जात, अगदी सुंदरच किंवा अत्यंत सात्विकच असं ते म्हणत नाही. अंगवस्त्र झालेल्याही स्त्रिया आहेत आणि सात्विक अत्यंत निष्ठावंत नवऱ्याची सेवा करणाऱ्या किंवा नवऱ्याचा संसार करणाऱ्या स्त्रिया पण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं इथे स्वामिनी आहे. नेक्स्ट टाइम सारखा इंग्रजी टायटल मधलं त्यांची कथा आहे. बेकार बाबू, यमक अनुप्रासाची लयलूट करून त्या संबंध बेकार बाबूचं बाबूपण आणि त्याचं बेकारपण दोन शब्दामध्ये अख्खं सूत्र त्या कथेचं ते सांगून जात आहे. भानगड रात्रीच्या आंधळ्या मुक्यांची कुठेतरी क्युरियासिटी निर्माण होते कथाचं टायटल वाचल्यावर. काय कथा वाचावं असं वाटतं. सत्ता सुंदरी, आता त्यांना तर ते राजकारणात असूनही सत्ता सुंदरीचा त्यांना नाद आहे. याचा अर्थ राजकारण त्यांनी अनुभवलं, पण राजकारण समाजवाद्यांचं अनुभवलं त्यांनी आणि ते सात्विक आहे. त्याची एक दुसरी बाजू त्यांनी अनुभवत आहे आणि म्हणून इतका सत्यनिष्ठ अशा प्रकारचा राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण, शिक्षण या सर्व क्षेत्रामधले बरे वाईट अनुभव घेतल्यानंतर हा माणूस आपली सत्यनिष्ठा एक कणभरही पातळ करत नाही. मला असं वाटतं की त्यांच्या कथालेखनाला तुम्ही सगळे आला की या माणसाच्या सत्यनिष्ठ अशा प्रकारच्या संबंध चरित्राची संबंध साक्षीदार तुम्ही असताना
आता या माणसाला कशा प्रकारच्या कथा लिहिल्या असतील या संबंध उत्सुकतेपोटी आला हा माझ्या समोरचा एक प्रश्न आहे. या कथा विश्वामध्ये ख्रिश्चन मार्टिन नावाचा पश्चाताप झालेला एक आणि जिजसचा संबंध वर्णन करणारा, जिजसच्या श्रद्धा ठेवणारा कॅरेक्टर आहे. हिंदू माणूस आहे पण मुस्लिम कॅरेक्टर काही संदर्भामध्ये आले. एका ठिकाणी त्यांनी टायटलमध्येच मुस्लिम बाईचं मुलीचं नाव त्या ठिकाणी दिले. ज्युली नावाचे ख्रिश्चन तरुणी या ठिकाणी दाखवलेली. ज्युली आणि वॉर्ड बॉय दवाखान्यातलं हे सहज स्वाभाविक प्रेम प्रकरण आहे, पण त्याच्यामध्ये अशोक नावाचा एक दुसरं कॅरेक्टर त्या ठिकाणी तडमडतं आणि त्रिकोण प्रेमाचा त्या ठिकाणी तयार होतो. असे काही वेगवेगळे वास्तव जीवनातल्या जे तुकडे जीवनाचे ते मांडत असताना हा जो सरपंच आहे जपान वारीमधला, तो जपानवरून परत येताना आपल्या अंगवस्त्रासाठी काही एक बॅग वेगळी आणतो आणि आपल्या बायको मुलासाठी एक वेगळी बॅग आणतो. नेमकं त्याच्या माणसाच्या धावपळीमध्ये ही बॅग नेऊन दे म्हणल्यानंतर तो बायकोची बॅग अंगवस्त्राकडे घेऊन दिली जाते आणि अंगवस्त्रासाठी आणलेली ते काय पावडर, लाली, लिपस्टिक, सगळे काय गाऊन नवीन होईल असं काही ते तिथून जपानमधून आणलेलं आहे. तो सरपंच आहे का रसिक आहे, पण बायकोलाही खेळवतो, त्यात पहिला पण खेळवतो. अशा प्रकारचं कॅरेक्टर ते किती विलंदरण बेरकी माणसं जगात असतात हे मला प्रत्यक्ष बघताना जे जगायला मिळालं नाही ते आमच्या शेखररावाच्या कथा संग्रहातून मला बघायला मिळालं. आता एवढे नमुने ज्यांच्यामध्ये आहेत असे हे शेखर भाऊ किती महत्वाचे नमुनेदार असले पाहिजे, असे कॅरेक्टर त्यांनी पचवले. आणि मग हे जी बॅग तिकडे गेली, बायकोकडे आल्यानंतर ती बायको घरी वाट पाहत आपल्या नवऱ्यानं एवढं आपल्यासाठी आणलं, कधीच आणलं नाही. ती लिपस्टिक आणली, ते गाऊन आणलं, जे सगळे जे भडक काय म्हणतात त्याला खूप भडक अशा प्रकारचं जे काही आहे ती बॅग इकडे घरी आली. आणि मग हा गेला आपल्या मळ्यावरती ते काय त्या अंगवस्त्राकडे, तिथं बॅग बघते तर ती वेगळीच बॅग आहे. आता त्या बाईला खुश करायचं असेल तर चुकून घरी गेलेली बॅग आणायला म्हणतो, घरी येतो. आल्यानंतर मग आपली झोपलेली बायको पाहतो, तिचा चेहरा पाहतो, तिचं निरागसपण अनुभवतो, त्याची आईच्या चेहऱ्यावरचं वात्सल्य तो अनुभवतो, आपली मुलं निष्पापणे झोपलेलं तो बघतोय. त्याच्यातलं नाट्य, पुरुषी प्रवृत्तीचं त्याच्यातलं जे काही एक काय म्हणतात त्याला आक्रमकपणा, वासनांधपणा जो आहे तो एक संदर्भ हा वास्तवाचा भाग आहे. प्रत्येक माणसामधल्या ज्या वासनेचं जे वास्तव आहे ते भयानक आहे, पण ते आहे आणि ते प्राकृतिक सत्य आहे. बायकोची खूप सुप्त अशा प्रकारची इच्छा आहे आपल्या नवऱ्याच्या संदर्भातली, आणि ती इच्छा न कळत तिला वाटते की नवऱ्याला आपल्यासाठीच आणलं. काही असो, ती सगळ्या प्रकारचा साध शृंगार ती करते आणि ती तेवढं वाट पाहत बसते, पण झोपी जाते. आणि हे अशा प्रकारचं एका बायकोचं नवऱ्यावरचं सात्विक अशा प्रकारचं प्रेम व्यक्त करत असताना या ठिकाणी बॅग बदल झाल्याचं जे नाट्यपूर्ण एकच घटना घडते आणि बॅगला संबंध एक कथेला वेगळं वळण मिळतं. नटण्याची जी हौस स्त्रीची मूलभूत असते ती बायकोला कधीही आयुष्यात मिळत नाही, पण अशा नाट्यपूर्ण घटनेतून अचानक कलाटणी मिळून त्या बायकोला ती नटण्याची हौस तिला पूर्ण करता येते. नवऱ्याच्या खोट्या नव्हे तर एका प्रकारचा तिला भास होतो की खराच अशा प्रकारचं प्रेम आहे. आणि म्हणून स्त्री पुरुष संबंधातल्या वेगवेगळे जे कंगोरे आहेत, अंगवस्त्र आणि पुरुष याचा एक अनुबंध आहे. आणि बायकोच्या लग्नाच्या बायकोचं आणि नवऱ्याचं जे काही अत्यंत सुंदर सोज्वळ अशा प्रकारचं निष्ठाबंध जे नातं आहे ते बाईच्या बाजूने बायकोच्या बाजूने जे आहे त्याच्यातला पुरुष थोडासा उच्चरंग त्यांनी दाखवला तर तो वास्तवातला मराठा बोळाचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या डेप्थ मधल्या स्त्री पुरुष संबंधाचं आव्हान हे लेखकाला कधीही सोडवता आलेलं नाही. अत्यंत गुंतागुंतीच्या भावनात्मक अशा प्रकारचे त्यांचं नातं असतं आणि एका नात्याला दुसऱ्या नात्याचा ज्यावेळी छेद जातो त्यावेळी त्या लेखकाची खरी कसोटी लागते. ही एक अंगवस्त्राने एक बायको आहे, समाजामध्ये वेगवेगळे अँगल आहे, माणूस मात्र वाटला गेलेला आहे. त्याच्यामध्ये मग याचं आणि त्याचं नातं दोघांना न्याय देत असताना त्या माणसाची झालेली फरफट, पण त्याला जाणवते की आपल्या बायकोचं प्रेम आपल्यावर किती आहे आणि तो तिथेच रमतो, पुन्हा त्या अंगवस्त्राकडे जात नाही. वाट चुकलेल्या माणसाला सात्विकता कशी खेचून आणते, सत्याच्या विजयाकडे माणूस कसा येतो आणि सत्यामध्ये कसा रमतो. खऱ्या प्रेमात माणसाची भूक ती पण आहे, वासनेची भूक ही अंगवस्त्राची आहे, पण बायकोचं प्रेम हे सत्याचं सात्विक प्रेम आहे. हे नातं चिरंतन आहे. या चिरंतन नात्याचं गारुड जे परंपरेनं आदिम काळापासून
जर संसार आणि संबंध स्त्री पुरुष नात्याला एक विवाहाचं ज्यावेळेस नातं प्राप्त झालं, रूप प्राप्त झालं, तेव्हापासून जे रुजलेलं रक्तातलं हे जे आदिम सत्य आहे त्या सत्याकडे तो माणूस वळतो आणि मग त्याच्यातला जो काही वाईटपणा आहे तो बाजूला जाऊन तो हा सत्याकडे आणि सात्विकतेकडे वळतो. हा जो टर्न आहे चारित्र्यामधला, ही जी घसरणीपासून माणूस वाचणं आणि त्याला योग्य अशा प्रकारच्या मार्गावर आणणं. बायको मुलं, तू जन्माला घातलेली मुलं आहे, तुझ्या आशेवरती बायको बसली आहे, तुझी आई तुझी वाट पाहते. आई आणि मुलाचं नातं, नवरा आणि बायकोचं नातं, मुलगा आणि बापाचं नातं, हे जे कुटुंब व्यवस्था जी आहे हे भारतीय मातीचं आणि संस्कृतीचं गाभ्यातलं चिरंतन सत्य आहे. त्या सत्याकडे शेखर आपल्याला वाचकाला घेऊन जातात आणि म्हणून अशा प्रकारच्या कथा नक्की आपल्याला भावत राहतात. मित्र, विषयाची विविधता या संबंध कथा संग्रह. प्रेमाचा विषय व्यभिचार आहे, इमानदार आणि बेईमानी आहे, त्याचबरोबर गरिबी आहे, श्रीमंती आहे, गुंडांचा अन्याय आहे, तंत्रज्ञानाचा संबंध महत्व सांगितलेलं आहे, भोंदूगिरी आहे, आर्थिक स्वार्थ आहे, सात्विकता आहे, तात्विकता आहे, अनैतिकता आहे, पुरुषी प्रवृत्तीचं वर्चस्व आहे, गावकी आहे, भावकी आहे आणि स्त्री पुरुषांच्या संबंधाची जटिलता हे संबंध आव्हान म्हणून त्या ठिकाणी घेताना छायडीवाला सरपंच ते छाया या संबंध असा तो छायडीवाला सरपंच इथे दाखवला गेलाय. दुसरं एक अत्यंत सज्जन अशा प्रकारचा लक्ष, मला वाटतं सरपंचाचा भाऊ, तो परदेशात असतो आणि तो आपल्या भावाचे तिकीट काढून जातो. हे एवढे सगळे अशा प्रकारची बदमाशी तो सरपंच करत राहतो. प्रेमी नजमा अशा नजमा मला वाटतं ती त्याला प्रेम प्रकरणाला योग्य न्याय देण्यासाठी एक नाना नावाचा अत्यंत बेरकी नाटकीय पेशांतर करून त्यानं प्रियकर प्रेयसीची भेट घडवणार सुंदर मध्यस्थ अशा प्रकारचं कॅरेक्टर आहे. आणि ही नजमा ती बुरखा पांघरते आणि आपल्या प्रियकराला भेटते. बेरकी नानाचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे. व्यभिचारी खुनी ढेर पोट्या, त्याचं वर्णन करताना शारीरिक त्याचं जे काही मोठेपण आहे किंवा त्याचं काय गोजडपण आहे ते कसं व्यभिचाराला पूरक ते रूप ते माणूस पाहतात. प्रवृत्ती आणि प्रकृती, शरीर प्रकृती याचा एक संवाद, सुंदर स्वर या लेखकाला त्याला न कळत त्याच्यामध्ये लेखनामध्ये येतात. आणि मग ढेरपोट्या हा व्यभिचारी आहे, तो एका रिक्षावाल्याच्या बायकोशी त्याचे संबंध आहे, तो आपल्या मित्राचा खून करतो. मैत्रीला आग लावणारी माणसं ही माणसाच्या जगात आहेत आणि अशा प्रकारचा सांस्कृतिक संबंध या अनुबंधामध्ये खो घालणारी किंवा शत्रुत्व पेरणारी माणसं, माणुसकीला काळीप फासणारी माणसं सुद्धा आहे. हा गुरुवंशी काय महाराज आहे, मांडीवर बसणारी ती गंगू आहे. हे सगळं जर लक्षात घेतलं तर या कथांचा संबंध विश्व लक्षात घेतात. जीवनातल्या बऱ्या वाईट सर्व संदर्भामध्ये ही कथा आपल्याला खूप काही सांगून जाते. एकाही कथेमध्ये हा माणूस उपदेशकाची भूमिका घेत नाही. स्टेजवर किंवा जीवनामध्ये सत्यासाठी झडणार, हायकोर्ट कोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढणारा, कुठलेही तडजोड एक रुपया खर्च न करता आपल्या प्रश्नाला सोडवणुकीसाठी न्याय देऊ पाहणारा, आयुष्य संबंध समर्पित आणि खर्ची घालणारा, प्रत्यक्ष जीवन जगत असताना सर्वांशी प्रेमानं वागू पाहणारा आणि समाजवादी समाजाचं नवरचनेचं स्वप्न बाळगणारा, एक तुमच्यातलाच एक तुमच्याच मातीतला माणूस ज्यावेळेस लेखणी हातात घेतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यातला संघर्ष किती प्रमाणात येते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर तो तसा नाही. आणि म्हणून उपदेशकाचे इतर वेळेस तो उपदेशक आहे, समाजवादी विचार त्याचा जीव की प्राण आहे, पण त्या समाजवादाचं नाव आणि त्या समाजवादाचा उपदेशकाची भूमिका एकाही कथेत मला आढळलेली नाही. ते कलावंताचं श्रेष्ठ अशा प्रकारचं लक्षण आहे. तुम्ही एकदा जर उपदेशक सुरू केला की मग शाहीर फाटे किंवा शाहीर साबळे प्रचारकी होऊन जातो, तुम्ही शाहीर होऊन जाता. तुम्हाला कलेच्या क्षेत्रामध्ये समाजवादाचे लेखक, समाजवादाचे शाहीर म्हणून तुम्हाला या ठिकाणी भूमिका बजावता येणार नाही. ती कला मरते, कारागिरी उरते. बौद्ध वाङ्मय हे बौद्धाचं धार्मिक वाङ्मय बोधप्रद वाङ्मय आहे म्हणून त्याला कलात्मकतेचा दर्जा मिळत नाही. शेखर गजबारांची कथा ही कलात्मक का, तर त्याचं कारण आहे की ते कुठेही प्रचारक होत नाहीत. त्यांना जाणवलेलं जीवनाचं सत्य गुंतागुंतीचं आहे, आव्हानात्मक आहे आणि अशा प्रकारच्या अलक्षित आणि अत्यंत गुंतागुंतीच्या संबंधाला स्पर्श करून त्याच्यातले गुंते सोडून आपल्या भूमिकेतून कलात्मक मांडणी करतात. म्हणून यातली कॅरेक्टर्स, मग तो महाराज असेल, सात्विक असेल, काही व्यभिचारी असेल, सगळी माणसं तुमच्या आमच्या जगातली वाटतात.
हाडामासाची माणसं पुन्हा निर्माण करणं ही साधी गोष्ट नाही. आणि शेकडो माणसं आहेत, 17 काय 30-35 काहीतरी कथा एकूण दोन्ही पुस्तकातल्या आहेत. विनोदी कोणती सामाजिक कोणते मी त्याचा विचार करणार नाही. विनोदी कथा नक्की विनोदी आहेत काही संदर्भामध्ये, आणि विनोद हा त्याला परवडणारा तसा तर वरवर दिसतच नाही. इतका गंभीर आहे की आयुष्यात माणूस हा कधी विनोद केला की नाही, आता त्यांचे मित्र सांगत कधीही विनोदी केलेलं नाही. तरीही या कथेमध्ये काही ठिकाणी विनोदाची पकड आहे. आत्र्यांचा प्रभाव त्यांनी कदाचित सुप्त असेल, तो आता उत्तरार्धामध्ये आलेला आहे. आणि म्हणून या कथेमध्ये नजमा नारायण जसने शादी नाव आहे, कथेचं नाव आहे. हा नाना बेडकी आहे. त्याचा नजमाचा काय भुजंग नावाचा बाप आहे. आणि हे प्रेममूल्याची संबंध यशस्वी कथा सांगत असताना त्याच्यामध्ये काही गाणे आलेले आहेत. त्याच्यातलं मराठी गाणे मला वेड लागले नयनाची, ही जी नयना आहे ती नजमा झाली, कारण ती बुरखा पांघरून घेऊन आपल्या प्रेयकाला भेटण्यासाठी. आणि त्यातला एक प्रौढ नाना नावाचा, प्रौढ पण म्हणले की आपण प्रेमाला विरोध करत बसतो. हे बजरंग बाबू आणि इकडलेवाले तिकडेवाले काहीतरी वेडेपणा करतात. नैसर्गिक प्रेमाचा खलनायक म्हणून उभे राहतात. समाजानं किंवा व्यक्तीनं नैसर्गिक प्रेमाला खलनायक म्हणून उभं राहायचं की नायक म्हणून त्यांचं स्वागत करायचं, हा समाजासमोरचा ज्वलंत प्रश्न आज आहे. या प्रश्नाचे उत्तर कलेच्या अंगानं आणि जिवंत कथानकाच्या जिवंत माणसांच्या अनुबंधाच्या पातळीवरती लेखकानं सोडवण्याचा प्रयत्न केला. मला वेड लागले नयनाचे किंवा प्यार किया तो डरना क्या, त्यांच्या जुन्या काळातील त्या प्रेमाची संबंध अभिव्यक्ती आणि फिल्मी संगीताची संबंध जी त्यांच्यावर धून ती मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यात ते पुन्हा विनोदी प्रसंग आहे. ती राधा नावाची एक स्वयंपाकीन बाई आहे आणि चटणी घातलेले नाना घरात आहे आणि बाहेरून बायको येते. अशा वेळेला चड्डीवरची नाना ती स्वयंपाकीन बाई हे बघितल्या ती जी बायको आहे ती म्हाळसाबाई, ती काय चाललाय धिंगाणा अशा प्रकार तिचं स्वाभाविक आहे. स्त्री सुलभ अशा प्रकारचं वाक्य, स्त्री सुलभ बोलणं वागणं हे या संबंध कथाच्या विश्वातलं अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा भाग आहे. 2 कथा, एक नानाची आणि त्या म्हाळसाबाईची एक जोडी आहे आणि नयना आणि या दुसऱ्या त्याच्या नायकाची एक जोडी आहे. या 2 जोड्यांचे कथानक उपकथानक सुंदर त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला. आई विना पोरका दयानंद अशा प्रकारचा पोरकेपणाचा संदर्भ आहे. सुरुवातीला कोणत्या देशमुखांनी सांगितलं म्हणून जुळ्या मुलांचा प्रश्न त्यांनी आणलेला आहे. या ठिकाणी एका ठिकाणी तर संदर्भ असे आहेत की 2 स्त्री पुरुषाचं काय त्याचं मूल हे 3ऱ्या बाईच्या त्या सरोगशीमधून ते जन्माला येतं. म्हणजे आजच्या काळातील अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न आई मुलाचे असतील, स्त्री पुरुषाचे असतील, नवरा बायकोचे असतील, या सर्व प्रश्नांचा वास्तवाचा जबडा थाकून त्यातलं सत्य शोधून ते संबंध मांडत असताना माणसाचं केंद्र माणसाच्या जीवनामध्ये कायम राहण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे प्रयत्न केले ते मला अत्यंत महत्वाचं वाटतं. खुलता कळी खोलील हे टायटल जे पुस्तकाचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कळी दाखवलीच, फुल दाखवलं. याचं कारण ती कळी सुरुवातीला ती खुलत नव्हती, कारण पहिल्याच टप्प्यामध्ये तिच्यावर बलात्कार दाखवलाय. एखादा कथालेखक पहिल्या पानामध्ये आपल्या नायिकेवरती बलात्कार दाखवतो हे फार कठीण आव्हानात्मक आहे, पण हे चॅलेंज त्यांनी स्वीकारलं. मग पुढे कथा काय, बलात्कार शेवटी दाखवलं जातं. विद्यावरती बलात्कार अगोदर दाखवला गेला, तिला बळजबरीनं बसवलं गेलं. मोटरसायकलवरती पळवताना 2 मित्रांनी तिला पकडलं, कुठेतरी घेऊन रानामध्ये. आता सांगायचं कोणाला हा तो प्रश्न आहे, बदनामी होते. आणि मग ती शेवटी सगळ्या माणसांबद्दलची घृणा तिच्या मनात निर्माण होते. सायकॉलॉजीचा प्रश्न हे आहेत महाशय लेखक समाजशास्त्राचे. हे मानसशास्त्र कुठून शिकले, कसं शिकले, आणि बलात्कार झालेल्या स्त्रीचं मुलीचं मन किती कोवळं असतं, तिच्यासमोर किती प्रश्न आहेत, नैतिक अनैतिक, आयुष्याच्या लग्नाचे प्रश्न, तिच्या स्वतःच्या मिलनाचे प्रश्न, शरीराच्या गरजांचे आणि तिच्या जगण्याच्या अस्तित्वाचे, आणि भारतीय स्त्रीचे प्रश्न, हे सर्व प्रश्नांचं ओझ त्या विद्याच्या मनामध्ये आहे. आणि ते ओझ या लेखकाने आपल्या लेखणीमध्ये पेलून धरलेलं आहे. असा लेखक महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मला दुर्मिळ वाटतो. आणि म्हणून या संबंध टायटलची जी कथा ती मला अत्यंत महत्वाची वाटते. ती भावली, तिच्यावर बलात्कार नांदीलाच झाला आणि मग माणसाच्या स्त्री पुरुष संबंधाबद्दलच ती घृणा म्हणून लग्न करत नाही बऱ्याच वेळेला. शेवटी तिच्या आयुष्यात मला वाटतं आदित्य नावाचा आदित्य येतो आणि मग तो तिला खुलवतो, नंतर मैत्री बनते आणि मग तिचा सुखी संसार शेवटी. बरं, हे ग्रस्त इतके सात्विक आहे. आता लग्न झाल्यानंतर त्याला काही हरकत नाही कुठं चावडपडा चुंबन अलीकडे दाखवायला, पण कुठेही अशा प्रकारचे अश्लीलतेचं पाय घसरलेलं अशी लेखणीचा एकही शब्द त्यांच्या संबंध या कथेमध्ये मला दिसत नाही. प्रेम किती सोज्वळ असावं,
प्रेम किती सात्विक असावं आणि स्त्री पुरुषाच्या मिलनाचा आनंद किती अगदी स्वर्ग सुखासारखा असावा, त्याची एक सुंदर कल्पना त्यांच्या जीवनातून त्यांनी अनुभवली. आणि या अशा स्त्री पुरुष संबंधाच्या आनंदी रूपाकडे, त्या संबंध घटनेकडे किंबहुना त्या अनुभवाकडे पाहण्याची एक निकोप दृष्टी, अत्यंत शास्त्रीय तितकीच ती प्रेमळ भावनात्मक अशा प्रकारची दृष्टी त्यांनी या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही कथा प्रचंड यशस्वी झालेली आहे. शेवटच्या दर्शनमध्ये त्यांनी गणपतीला चोरून नेलं, तर चोराने त्याचं वितळून सोनं विकून टाकलं, अशा प्रकारच्या एक कथा त्यांनी दिलेली आहे. आणि मग तो डेरपोट्या जो माणूस आहे त्याचा व्यभिचार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्र, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, अशा सर्व क्षेत्रातल्या बऱ्या वाईट प्रवृत्तीची शेकडो माणसं, कॅरेक्टर्स, स्त्री पुरुष आणि नाते, वेगवेगळ्या नात्यांचे गुणाकार त्याने आपल्या कथेमध्ये पेलण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही दोन्ही कथासंग्रह आजच्या मराठी कथासंग्रहाच्या एकंदरीत कथेच्या प्रवाहामध्ये, मराठी कथेमध्ये बार्शीचे लेखक म्हणून त्यांना तुम्ही कमी समजण्याचं कारण नाही. मी या प्रतिभेचं स्वागतच करत नाही, तर शेखर गजबार यांच्या प्रतिभा संपन्न कर्तृत्वाला तुम्हा सर्वांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो. आपली रसिकता, बार्शीकरांची रसिकता जबरदस्त आहे. खूप लेखक आले. मी माझा मुलगा इथे कोर्टात न्यायाधीश असल्यामुळं मध्ये मध्ये मी येतो. मानधनाची काही अट नसते. एखादा चहाचा कप दिला तर ठीक, भाकरी आणि कच्चा कांदा दिला, दही चटणी शेंगाची दिला, तिथे प्रसिद्ध आहे, तरी आम्ही खुश होतो, काही प्रश्न नाही. पण लिहित राहा, जे लिहिताय त्याने पुस्तकं छापा आणि शेखर गजबारांसारखं आम्हाला अवतन द्या. आम्ही स्वीकारलं तुमचं सगळ्यांचं अवतन. तेव्हा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. या मंचावरील सर्व सन्मान्य मोठ्या मनाच्या मित्राला आणि अध्यक्षाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्यांच्या संबंध भूमिकेचं स्वागत करतो. आणि अशा प्रकारचे एकात्मतेचे सोहळे, कलात्मक आनंदाचे सोहळे बार्शीच्या इतिहासामध्ये भगवंताच्या साक्षीनं वारंवार घडावे. नवी बार्शी, नवा महाराष्ट्र, नवा देश आणि नवा विश्व जे युद्धमुक्त असावं, हत्यारमुक्त असावं, पापमुक्त असावं, क्रौर्यमुक्त असावं, विकृतीमुक्त असावं, त्यासाठी कलेचा झेंडा आपापल्या परीनं कलावंताने आपल्या खांद्यावर घ्यावा. लेखणीतून कलेचं सौंदर्य कागदावर उतरावं आणि आपल्यासारख्या उदार अंतःकरणाच्या रसिकांनी टाळ्या वाजून अशा प्रकारच्या कलावंताचं आणि कलेचं स्वागत करावं, अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. जय जगन्नाथ.